जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान असल्यामुळे आता प्रचाराला वेग आला आहे। तसेच मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार भास्कर ज्ञानेश्वर साधू हे प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहेत। त्या निमित्ताने आता काही दिवसांवर निवडणूक आल्यामुळे प्रचाराचा वेग वाढला असून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रभागात प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोठ्या प्रमाणात रॅली आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा, उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखडे, तर अध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या नितीताई भुतडा तसेच अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 10 मधून उभे असलेले उमेदवार भास्कर ज्ञानेश्वर साधू यांची प्रतिक्रिया। मी भास्कर ज्ञानेश्वर साधू आज दिनांक 26 तारखेला संविधान दिन साजरा करून आम्ही आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचंड अशी मोठी रॅली काढली होती। त्या रॅलीद्वारे आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान केलं व सर्वांच्या घरी गेलो। या रॅलीमध्ये आम्हाला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्या रॅलीमध्ये हजारो संख्यांनी खूप सारे समर्थक हजर होते। त्यामध्ये मुख्यतः विद्यमान आमदार किसनरावजी वानखेडे, नितीन भाऊजी भुतडा, त्यानंतर आज भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार नितीताई भुतडा, अजयजी बेदरकर व सर्व मान्यवर या रॅलीला सर्वजण हजर होते। आम्ही सर्वांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्व घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेतला व त्यांच्याकडून आम्हाला फार सुंदर असा प्रतिसाद मिळालेला आहे। आणि येत्या 2 डिसेंबर रोजी आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान करून सर्व भाजपाच्या तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजयी करून द्यावे असे मी सर्वांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।